विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा आहे 36 आणि त्याहून सुद्धा जवळपास 8 जागा भाजपने जास्त जिंकलेल्या आहेत आणि 27 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत। पण आपसाठी सगळ्यात मोठा धक्का तो म्हणजे अरविंद केजरीवाल, आतिशी आणि मनीष सिसोदिया तिघही पिछाडीवर असणार। त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असलेली ही केजरीवालांची लढाई दिल्लीच्या लढतीमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्येच ही लढत होती। दिल्लीतील सर्व 70 जागांचे कल हाती, 42 जागांवर भाजप आघाडीवर। काँग्रेसच्या माजी सीएम शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित हे देखील पिछाडीवर आहेत, तर भाजपचे साहेब सिंग वर्मा यांचे पुत्र परवेश वर्मा मात्र आघाडीवर। नवी दिल्लीमध्ये आपण पाहतो अरविंद केजरीवाल हे पिछाडीवर आहेत। दोन माजी मुख्यमंत्री सुद्धा सध्या पिछाडीवर दिसत आहेत। एकीकडे अरविंद केजरीवाल यांनी हे पिछाडीवर आहेत, त्यांना एकदाही या मतमोजणीमध्ये आघाडी घेता आलेली नाहीये, पण मोठा सेटबॅक आम आदमी पक्षात। तर पोस्टल मतांपासून ते ईव्हीएमच्या मतांपर्यंत अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी या तिघांना देखील आता आघाडी घेता आलेली नाही। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असेल। दिल्लीतील सर्व 70 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आहेत। भाजप 42 आणि आप 27 जागांवर आघाडीवर, काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। कलानुसार इथे भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। मागच्या तुलनेत आपला मोठा तोटा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। सुरुवातीला मतमोजणी सुरू झाल्यानंतर आप आणि भाजपमधला आघाडीचा फरक हा फारसा जास्त नव्हता, पण हाच फरक आता वाढलेला आहे आणि सुस्पष्ट बहुमत भाजपला मिळालेलं आहे आणि त्याहून 8 जागा अधिक भाजपने मिळवलेल्या आहेत। तर मागच्या निवडणुकांमध्ये फक्त 8 जागा घेणारी भाजप आता 42 जागांपर्यंत या ठिकाणी पोहोचलेली आहे, तर आपला मोठा धक्का 27 जागांवर आप। लोकसभा निवडणुकीत बहुमताच्या जवळ न पोहोचल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला होता, त्यामुळे निवडणूक आयोगानुसार भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार भाजप 3 जागांवर पुढे। तर छतरपूरमध्ये आपचे ब्रह्मसिंग तंवर हे पिछाडीवर आहेत, तर भाजपचे करतार सिंग तंवर यांनी आघाडी घेतलेली आहे। राजेंद्र सिंग तंवर काँग्रेसचे हे पिछाडीवर आहेत। मोठ्या लढती काय आपण बघतोय दिल्लीतल्या 70 पैकी 70 जागांचे कौल आता हाती येत आहेत, त्यामध्ये भाजपने 43 जागांवर मुसंडी मारलेली आहे, तर आपने 26 जागांवर आणि काँग्रेसने फक्त एक, फार तर फार भोपळा काँग्रेसने फोडलाय एवढंच काँग्रेसच्या बाबतीत म्हणताय। तर भाजप 43 जागांवर आणि आप 26 जागांवर आघाडीवर। दिल्लीमधली सत्ता जर आपनं गमावली तर आपसाठी आणि केजरीवाल यांच्यासाठी तो सगळ्यात मोठा धक्का असणार आहे। फक्त दिल्ली आणि पंजाब, दिल्लीच्या जातीवर त्यानंतर पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यात केजरीवाल यांना यश आलेलं होतं। मतमोजणीला 1 तास उलटला, मात्र केजरीवाल यांची पिछाडी या ठिकाणी कायम आहे। नवी दिल्ली हा तसा उच्चभ्रू भाग आहे आणि शासकीय कर्मचारी, इतर कामगार वर्ग या भागात आहे, मध्यमवर्गीय। त्या योजनांच्या आधारावर केजरीवाल यांना इथे मोठी आशा होती। त्याचबरोबर शिक्षित वर्ग जो आहे तो आतापर्यंत आपला मतदान करत होता, मात्र केजरीवाल यांच्या आरोपानंतर आता आपला हा सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। नवी दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे पहिल्या फेरीपासून पिछाडीवर आहेत, तर परवेश वर्मा एक भाजपचे त्यांनी आघाडी घेतलेली आहे। माजी मुख्यमंत्र्यांचे ते सुपुत्र आहेत, तर काँग्रेसचे संदीप दीक्षित हे पिछाडीवर आहेत। शीला दीक्षित ज्या दिल्लीच्या दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्यांचे ते सुपुत्र आहेत। तर 2 माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र हे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात लढत होते, त्यामध्ये परवेश वर्मा हे या ठिकाणी आघाडीवर आहेत। केजरीवाल यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असणार आहे। कलानुसार काँग्रेस